परिसरात आज ठाणे महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात कारवाई करत काही इमारतींवर तोडफोड केली। महापालिकेच्या नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे की ही कारवाई माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली आहे। मात्र या कारवाईचा फटका थेट गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांवर बसला आहे। अनेक कुटुंबे गेली अनेक वर्षे या इमारतींमध्ये राहत होती, पण आज त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांची घरे उद्ध्वस्त झाली। मिळालेल्या माहितीनुसार आज सुमारे 150 ते 200 फ्लॅट्स पाडण्यात आले असून उर्वरित 400 फ्लॅट्सवरही कारवाईची तयारी सुरू आहे। नागरिकांचा आरोप आहे की या इमारती एकाच दिवसात उभ्या राहिल्या नाहीत। मग बांधकामाच्या काळात महापालिकेचे अधिकारी आणि आयुक्त कुठे होते? जेव्हा बिल्डरने परवानगीशिवाय बांधकाम सुरू केले, तेव्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई का केली नाही? आज ज्यांची घरे पाडली गेली, त्यांनी आपली आयुष्यभराची कमाई लावून ही घरे विकत घेतली होती। आता ही कुटुंबे आपले सामान घेऊन रस्त्यावर आली आहेत। उरलेल्या इमारतींमधील फ्लॅट्सची वीज देखील तोडण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की ही कारवाई ही फक्त अवैध बांधकामाची नाही, तर प्रशासनिक लापरवाही आणि अधिकाऱ्यांच्या मिलीभगतीचे द्योतक आहे। जर ठाणे महापालिकेने वेळेवर बिल्डरवर कारवाई केली असती, तर आज इतकी निरपराध कुटुंबे बेघर झाली नसती। सध्या परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागरिकांनी ठाणे महानगरपालिकेकडून तातडीने मदत आणि पुनर्वसनाची मागणी केली आहे।